विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। साहेब, टोईंग वाहन संदर्भात ठाणेकरांमध्ये संताप आहे आणि याबाबत आपण पोलीस आयुक्तांची भेट घेतली, काय सांगाल त्याबाबत? पोलीस आयुक्तांशी माझी चर्चा झाली। ठाण्यामध्ये हा टोईंग व्हॅनचा विषय जो आहे तो नेहमीच वादग्रस्त ठरलेला आहे आणि अनेक संघटना पक्ष यांचे प्रतिनिधी हा विषय जो आहे तो सातत्याने मांडतानाही दिसतात। जनतेचंही म्हणणं जे आहे हे देखील रास्त आहे आणि प्रशासन देखील त्यांची जी योजना आहे त्याच्या संबंधी सातत्याने त्यांचं ते मांडत असतात। मी माननीय पोलीस आयुक्तांना सांगितलं की या टोईंग व्हॅनचा अनुभव अत्यंत नागरिकांना वाईट आहे, विशेष करून दुचाकी चालवणाऱ्या वाहन चालकांना, आणि एकूणच हे काम जे आहे ते पारदर्शी नाहीये। एका बाजूला पार्किंगची व्यवस्था करत राहणं महापालिका आणि ट्रॅफिक खात्याच्या संपर्कात राहून हे तर आपलं काम आहे, पण ज्या पद्धतीने टोईंग व्हॅनचं कामकाज चालतं ते अत्यंत ज्याला म्हणता येईल की लोकांना त्रासदायक आहे। त्याच्यामध्ये पार्शॅलिटी होते आणि पारदर्शक नाही, आणि ते होईपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आपण हे इम्प्लिमेंट करू नये अशी देखील लोकांची मागणी होती। माझ्या चर्चेच्या निमित्ताने त्यांनी हे मान्य केलं की जे नागरिकांना अपेक्षित आहे ते पूर्ण झाल्याशिवाय हे टोईंगचं आम्ही करणार नाही, त्याची सुरुवात करणार नाही, आणि त्या दिशेने जे म्हणून तक्रारी आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने शास्त्रशुद्ध आणि पारदर्शक असं एक धोरण जे आहे टोईंगचं ते आम्ही समोर आणू, तोपर्यंत कुठलंही आम्ही हे सुरू करणार नाही असं त्यांनी आश्वासित केलंय। मला वाटतं नागरिकांना त्यांनाही शिस्त लावणं हे जसं काम असतं तसं नागरिकांच्या अडचणी आणि समस्या ज्या आहेत या संबंधामधल्या त्या देखील निराकरण करणं आणि दोन्ही प्रशासन आणि नागरिकांना सोयीचं अशाच प्रकारचं कामकाज चालणं हे अपेक्षित आहे। मला वाटते आयुक्तांनी जे आपल्याला सांगितलं आहे त्याच्यानुसार हे आता टोईंगचं प्रकरण जे आहे, टोईंग व्हॅन जे आहे ते आता तरी ते सुरू करणार नाही। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।